कायदा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी गौरी वाकचौरे। दिनांक 30/5/2024 रोजी भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी निर्मिती व विक्री ठिकाणी विशेष मोहिमेच्या अनुषंगाने गुन्हा अन्वेषण मोहीम राबवून गोंदवणी तालुका श्रीरामपूर व देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथे हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापे टाकून अवैध हातभट्टी निर्मिती ठिकाणी नष्ट केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूरचे निरीक्षक श्री अनुपकुमार देशमाने यांनी दिली। पाहूया त्याबाबत सविस्तर रिपोर्ट। सदर कारवाईमध्ये एकूण 13 गुन्हे नोंद करण्यात आले असून 569 लिटर हातभट्टी गावठी दारू व 18,515 लिटर रसायन नष्ट करण्यात आले। सदर मुद्देमालाची एकूण किंमत रुपये 8,41,605 रुपये इतकी आहे। सदर कारवाईतून एकूण 13 आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरील कारवाई श्री डॉक्टर विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री सागर धोमकर विभागीय उपआयुक्त पुणे विभाग पुणे, श्री प्रमोद सोनोने अधीक्षक अहमदनगर, श्री प्रवीण कुमार तेली उपअधीक्षक अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री अनुपकुमार देशमाने निरीक्षक भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर, श्री SK सहस्रबुद्धे निरीक्षक संगमनेर विभाग, श्री संजय हांडे निरीक्षक कोपरगाव विभाग, श्री संजय जाधव निरीक्षक श्रीरामपूर विभाग, दुय्यम निरीक्षक श्री निलेश पालवे, श्री चंद्रकांत रासकर, श्री रायचंद गायकवाड, श्री प्रशांत पाटील, श्री कृष्णा सुळे, श्री RA घोरपडे तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक SR वाघ, BE भोर जवान सर्वस्वी तौसिफ शेख, श्रीमती स्वाती फटांगरे, श्री सचिन गुंजाळ, अनिल मेंगाळ, शुभम लवांडे, अमीन सय्यद, महिला जवान श्रीमती वर्षा जाधव, श्रीमती सरस्वती वराट, श्रीमती रत्नमाला काळा पहाड तसेच जवानी वाहन चालक निसंपत बिटके, सुशांत काळुसे यांनी सहभाग घेतलाय। अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मित वाहतूक विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्री अनुपकुमार देशमाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर यांनी दिली।